नमस्कार मित्रांनो, तर आजच्या रेसिपीचं नाव आहे सोयाबीनचा पुलाव. असं भन्नाट बनणारा सोयाबीन पुलाव तुम्ही हे नक्की ट्राय करा. चला सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा, मी ते 1 वाटी सोयाबीन घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला मी इथे बासमती तांदूळ घेतले 2 वाटी घेतली आहे. हे बघा, आता मी सोयाबीनमध्ये पाणी घातलं तर हे 10 मिनटं असंच राहू दे. आणि दुसऱ्या बाजूला मी बासमती तांदूळ स्वच्छ पाणी धुवून ठेवते. हे बघा, स्वच्छ पाणी धुवून झाले. आता मी 1 तास असं झाकून ठेवते. हे बघा, 10 मिनटं झाली आहे. आता मी ह्याचं सगळं ना पाणी काढून घेते. ह्याचं सगळं पाणी काढायचं. आता मी हे बासमतीचे तांदूळ जे मी ठेवले होते 1 तास, हे बघा ह्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं. आणि आता मी गाळणीमध्ये ठेवते. ह्याचं उरलेलं पाणी निघून जाऊ दे सगळं. आता मी कुकरमध्ये थोडं तेल घालते. मीडियम फ्लेमवरती ठेवले. आता ह्याच्यामध्ये घालते 1 चमचा जिरं. जिरं चांगली तडतडते. आता घालायचे 2 दालचिनीचे तुकडे. आता घालायचं 2 वेलची, 1 काळी वेलची, 4 ते 5 काळी मिरी घालायची आणि 1 तेजपत्ता घालायचा. चांगलं फ्राय होतंय. आता घालायचं उभा चिरलेला कांदा. चांगलं मिक्स करायचं. कांदा चांगला फ्राय व्हायला पाहिजे. कांदा लाल व्हायला पाहिजे. आता घालायचं आलं लसूणची पेस्ट. चांगलं मिक्स करायचं. कांदा लाल झालाय. आता मी घालते टमाटर आणि टमाटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. टमाटर चांगलं मऊ व्हायला पाहिजे. आता घालते चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, अर्धा चमचा धना पावडर, लाल मसाला 1 चमचा. सगळे मसाले चांगले मिक्स करायचे आणि मसाले घालते वेळी आहे ना गॅस नेहमी स्लो असला पाहिजे, नाहीतर मसाला करपू शकतो. हे बघा, मसाला चांगला मिक्स करून झालाय. आता मी घालते गाजर, वाटाणे. आता मी घालते सोयाबीन. आता मी घालते बासमती तांदूळ. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. बघा, सगळं चांगलं मिक्स करून झालंय. आता वरून पाणी घालायचं. मी इथे 3 वाटी पाणी घातले. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर वरून अजून 1 वाटी पाणी घातलं, जरा कमी वाटलं म्हणून. चांगलं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आता वरून तूप घालते. तूप घातल्याने पुलावला चांगली चव येईल म्हणून. मी इथे 3 चमचे तूप घातलेत. आता मी ह्याला कुकर लावलंय आणि ह्याचे 2 शिट्टे व्हायला पाहिजे. पहिली शिट्टी हाय फ्लेमवर असली पाहिजे, दुसरी शिट्टी स्लो फ्लेमवर करायची. हे बघा, चांगलं झालंय. बघा, मस्त झालंय. भात मस्त वास येतोय. मस्त एकदम खमंग झालाय. सर्व करून दाखवते. हे बघा, आता तयार झाली सोयाबीनची बिर्याणी. मस्त झाली आहे. एकदा खाल तर खातच राहाल. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.